गुलाबजामुन बघा किती अगदी सॉफ्ट झालेला आहे, अगदी रसरशीत झालेला आहे. रसरशीत, मऊसूद आणि टम्म फुगणारे गुलाबजामुन बनवण्यासाठी गुलाबजामुन अगदी परफेक्ट येण्यासाठी पाकाचं प्रमाण किती ठेवायचं, यामध्ये कशाचा वापर करायचा, कशाचा वापर नाही करायचा, हे सर्व अगदी योग्य प्रमाणामध्ये सांगितलेलं आहे. मैदा किती वापरावा, तेलात किंवा तुपात गुलाबजामुन विरघळू नये, त्यासाठी काय करावे, याचे योग्य प्रमाण या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. खव्याचे गुलाबजामुन बनवण्यासाठी जवळजवळ अर्धा किलो खवा घेतलेला आहे आणि खवा बाजारामध्ये दोन प्रकारचा असतो, एक पांढरा असतो आणि एक पिवळसर असतो. तर शक्यतोवर जास्तीत जास्त पिवळ्या रंगाचाच खव्याचा असा उपयोग करायचा आहे आपल्याला. खवा आपल्याला असं चांगल्या पद्धतीने असा मळून घ्यायचा आहे, एकसारखा मळून घ्यायचा. यामध्ये असं गुठळा राहायला नको आणि हलवाई सुद्धा, दुकानदार सुद्धा खव्याला असं गुलाबजामुन बनवण्याच्या आधी चांगल्या पद्धतीने असं एक 5 ते 10 मिनिट चांगल्या पद्धतीने असं मळून घ्यायचं आहे खवा आपल्याला. 5 मिनिट खवा असा चांगला मळला आहे. अर्धा किलो आपण खवा घेतलेला आहे, तर 200 ग्रॅम चिथडे कंपनीचं हे मी गुलाबजामुन मिक्स घेतलेलं आहे. हे आपल्याला थोडं थोडं टाकत जायचं आणि चांगलं मिक्स करत राहायचं. एकदम पूर्ण टाकायचं नाही, असं थोडंसं टाकायचं आणि चांगला मळून घ्यायचा हा खवा आपल्याला असा. गुलाबजामुन मिक्स टाकल्यानंतर सुद्धा बघा असं करून बघितलं तर असा घट्टसर गोळा असा मळला जात नाही आहे. बऱ्याच वेळेस काय असतं ना, खवा कधी कधी घट्टसर असतो तर कधी पातळसर सुद्धा असतो. तर यामध्ये आपल्याला थोडासा असा मैदा ऍड करून घ्यायचा आहे. जवळजवळ अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे. मैदा सुद्धा थोडा थोडा टाकायचा आणि चांगल्या पद्धतीने मळून घ्यायचं हे. हा सर्व अर्धा वाटी मैदा असा टाकून घेतला. विलायची पूड 1 चम्मच टाकून घ्यायची आणि एका वाटीमध्ये असं थोडंसं 2 चम्मच पाणी घ्यायचं पोहे खाण्याच्या चम्मचने आणि छोटासा चम्मच असतो असं थोडंसं बेकिंग पावडर घ्यायची आणि ही टाकायची आणि बेकिंग पावडर अशी दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये अशी टाकून यामध्ये टाकली तर चांगल्या पद्धतीने यामध्ये अशी मिक्स होते आणि सर्व बाजूंनी अशी टाकून घ्यायची. तुमच्याकडे बेकिंग पावडर नसेल तर बेकिंग सोडा सुद्धा तुम्ही यामध्ये असा टाकून घेऊ शकता आणि हलकासा असा दुधाचा हात घ्यायचा, थोडंसं असं दूध टाकायचं आणि एक चांगला असा गोळा मळून घ्यायचा. बेकिंग सोडा जर तुम्ही टाकणार असाल तर अंदाजाने 2च चिमूट टाकायचा. जास्त जर बेकिंग सोडा झाला तर हे तेलामध्ये किंवा तुपामध्ये तळताना फुटतात. आपण येथे घेतलेला खवा हा फुलपॅट खवा आहे आणि चांगल्या पद्धतीने असा एक दुधाचा असा थोडासा शिरवा मारून असा चांगला असं बघा चांगल्या पद्धतीने असा गोळा वळवला जात आहे. चांगल्या पद्धतीने असा सॉफ्ट गोळा असा मळला गेलेला आहे. ह्या गोळा आता 15 मिनिट आपल्याला असंच रेस्ट साठी ठेवायचा आहे बाजूला. एका बाजूला जवळजवळ या ग्लासनी 2 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. 2 ग्लास पाणी तर 2.5 ग्लास आपल्याला यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे. केसरच्या 5 ते 7 पाकळ्या, यांनी रंग छान येईल आणि चवही कलरही छान येईल. पाकाला चांगली उकळी आली की यामध्ये विलायची पूड टाकून घ्यायची. पाक आपल्याला एकतारी वगैरे असं काहीच करून घ्यायचा नाही आहे. पाकाला असं थोडासा साखरेला चिकटपणा यायला सुरुवात झाला की लगेचच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे. तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलाचा सुद्धा उपयोग करून घेऊ शकता हे गुलाबजामुन तळण्यासाठी. बघा थोडासा गोळा टाकून बघितला होता, हा गोळा फुटलेला किंवा फाटलेला काहीच नाही आहे. बघा हा थोडासा गोळा टाकून बघितला तर असं टम्म फुगलेला आहे. हव्या त्या आकाराने गुलाबजामचे असे गोळे करून घ्यायचे आणि मंद गॅसवर आपल्याला असे तळून घ्यायचे आहेत. गुलाबजामुन बघा टम्म फुगून असे वर आलेले आहेत आणि जेवढा आकार आपण टाकला होता त्यापेक्षा दुपटीने असे हे फुललेले आहेत गुलाबजाम. बारीक गॅसवर बघा असं तळता तळता चांगला रंग आलेला आहे. आता आपल्याला काढून घ्यायचे आहेत बाजूला.
पाक झाकून ठेवल्यामुळे पाक गरमच आहे आणि हे गुलाबजाम आपले सर्व तळून झालेले आहेत. गरम असतानाच हे यामध्ये असे टाकून घ्यायचे आहेत आणि एक झाकण ठेवून आपल्याला 4 तास असेच मुरू द्यायचे आहेत पाकामध्ये गुलाबजाम. गुलाबजामुन बनवण्याची ही रेसिपी तुम्हाला जराही आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एक नवीन अशाच रेसिपी सोबत. बाय.